पोहना रुद्रेश्वर देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रेला प्रारंभ। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील पोहना रुद्रेश्वर देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्ताने 8 मार्चपासून भव्य यात्रेचा शुभारंभ झाला आहे। रुद्रेश्वर हे प्राचीन काळातील एक हेमलकसा मंदिर आहे। मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारे देवस्थान म्हणून या मंदिराची सर्वदूर ओळख आहे। महाशिवरात्रीला या ठिकाणी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात। महाशिवरात्री पर्वानिमित्त या देवस्थानमध्ये संगीतमय शिवमहापुराण कथा सोहळा रविवार 3 ते सोमवार 11 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आले आहे। याच दरम्यान धार्मिक विषयावर विविध कीर्तनकारांची प्रवचने पार पडणार आहेत। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट। या ठिकाणी जे भाविक आले आहे या ठिकाणी दर्शनासाठी आले आहे। बाहेर खूप आज पहिला दिवस सुरुवातीला झाला आहे आणि बरेचसे काही खूप गर्दी रांगला। या ठिकाणी पोलीससुद्धा बंदोबस्त काही दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता। संपूर्ण दृश्यामध्ये या ठिकाणी भाविक जे आहेत ते या ठिकाणी जे लाईनमध्ये लागलेले आहे दृश्यांमध्ये बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने दिवसभराची जे आहे नागरिक दुरून जिल्ह्यातून या ठिकाणी येतात आणि आपले भाविक दर्शनाकरता जाण्याकरता तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकता। सध्याची परिस्थिती काय आहे येथे हिंगणघाट तालुक्यात पोहना इथे रुद्रेश्वर देवस्थान पोहना या ठिकाणी आलो। या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक दर्शनाकरता येतात। हे प्राचीन काळातलं मंदिर आहे। इथले आपल्यासोबत अध्यक्ष आहे, आपण त्यांची जाणून घ्या विशेष काय या मंदिराचे। माझं नाव रामचंद्र पवार, मी रुद्रेश्वर मंदिराचा अध्यक्ष आहे। पूर्वी माझ्या वैकुंठाचे मोठ्या देऊन अध्यक्ष होते, परंतु ते मरण पावल्यामुळे माझ्याकडे आता जबाबदारी आहे। आणि या परिसरात भव्य देव मंदिर आहे आणि जे काही दान करतो लोक म्हणजे जन्मावस वगैरे करतो ते त्यांना 2.5 क्विंटल धान्य या कुंडीत मावतो, म्हणजे एवढी भव्य कुंड आहे। आणि आजूबाजूचे जवळपास 50 खेडे जवळपास इथं 2-3 लाख लोक भाविक म्हणून इथे येतात आणि भव्य स्वरूपात यात्रा भरते असते। आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हेमाडपंच असल्यामुळे आणि एवढं मंदिर कुठे नसल्यामुळे प्रचंड गर्दी असते आणि सतत वर्धावर म्हणजे जवळपास 4-5 दिवस सतत वर्धावर असून भव्य देव स्वरूपात यात्रा भरते इथं। आणि एवढं चांगलं सुंदर मंदिर असं कुठं नसल्यामुळे आणि प्रसिद्ध असल्यामुळे या मंदिरात सतत आवाज जाऊन चालू राहते आणि देणगी स्वरूपात सुद्धा इथं भव्य होते। आणि इथं यावर्षी आमचं 12 वर्ष असं भागवताचा कार्यक्रम 12 वर्ष झाल्यामुळे जर पुरणपोळीचा म्हणजे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मयूर महाराज म्हणून आमच्या भागवत करतात, त्यांचा असं स्वतःचा विचार होता की पूर्णाचा प्रसाद झाला पाहिजे। त्यावेळी आम्ही असा पुरणपोळीचा प्रसाद ठेवला इथं आणि तो होणार आहे। मग त्याचं सर्व साहित्य जमा झाला आहे आणि तो सुद्धा इथं होईल। नक्कीच जे मंदिर आहे ह्या मंदिरापासून किती वर्षापासून इथे सुरुवात झालेली मंदिर कुठून आणलं आहे? हे मंदिर म्हणजे खूप जवळपास 2000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। हेमाडपंथी स्वरूपाचं मंदिर आहे। हेमलकसा या ठिकाणी जे मंदिर आहे त्या मंदिराची म्हणजे आता दर्शन किती दिवस चालणार आहे? भागवत सप्ताहसुद्धा आहे आपलं। जवळपास 7 दिवस राहत तिथं। आजचं हे आहे, उद्या म्हणजे उद्या उपास राहील आणि परवा इथं चाल्याचा प्रसंग आहे आणि 11 तारखेला पूर्ण जिल्ह्या गावात फिरून पालखीसोबत फिरून दहीहंडी होईल। दहीहंडी नंतर कमी प्रमाणात कार्यक्रम आहे।